एक दिवशी भगवान शंकराला रामकथा ऐकण्याची इच्छा होते. त्याचं सुद्धा वर्णन या ठिकाणी आहे. ते वर्णन सुद्धा तुम्हाला ऐकावं लागेल. एक बार जुग माहे, शंभु गए कुंभजन सिपाही, संग सती जग जननी भवानी, पूजे ऋषि अखिलेश्वर जानी. शुकदेव राजा परीक्षितेला कथा सांगायला सुरुवात करतायत. महिला मंडळ, कथा आता नीट ऐका. कथा थोडी किचकट आहे, पण आता आपल्याला ऐकावी लागेल. शुकदेव राजा परीक्षितीला बोलतायत, हे राजा, एक वेळेला भगवान शंकराला रामप्रभूची कथा ऐकण्याची इच्छा होते आणि रामप्रभूची कथा ऐकण्याच्या निमित्ताने ते अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये जात आहेत. अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये ज्या वेळेला कथा ऐकण्याच्या निमित्ताने जात आहेत ना, त्यावेळेला ते एकटे जात नाही, तर संग सती जग जननी भवानी, त्यांच्यासोबत सतीला सुद्धा ते घेऊन जात आहेत. सतीला घेऊन जात असताना ते अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये येत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, अगस्त्य मुनीचा जन्म एका मडक्यातला जन्म आहे. पण अगस्त्य मुनीचा जन्म जरी एका मडक्यातला असला ना, तर समुद्रासारखी कथा प्रसवण्याची ताकद या हिंदू धर्मामध्ये जर कुणामध्ये असेल ना, तर त्या महात्म्याचं नाव आहे अगस्त्य मुनी. म्हणून अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये ते येत आहेत. अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये आल्याच्या नंतर चित्र तुमच्या डोळ्यासमोर घ्या. एका बाजूला भगवान शंकर आहेत, तर एका बाजूला सती माता आहे. अगस्त्य मुनी त्यांना रामकथा सांगायला सुरुवात करतायत आणि रामकथा सांगत असताना ते कथा ऐकतायत. कथा पूर्ण होते. कथा पूर्ण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी कैलास पर्वताच्या दिशेने ते दोघेही जात आहेत. पण कैलास पर्वताच्या दिशेने जात असताना भगवान सोमेश्वराला असं वाटतंय की ज्या माझ्या देवाची कथा मी ऐकली, त्या देवाचं सुद्धा मला दर्शन झालं पाहिजे. आणि योगायोग असा आहे की त्याच अरण्यामध्ये माझे राम प्रभू विरहामध्ये आहेत आणि विरहामध्ये असताना ते त्या ठिकाणी दोघांची भेट होते. विरह विकल नर विवर खोजत विपिन फिरत दोहाई, कब मोजोग वियोग न जागे, देखा प्रकट विरह दुख ताके. विरह विकल नर विवर घोराई, खोजत विपिन फिरत दोहाई. भगवान सोमेश्वराला प्रभूचं दर्शन त्या ठिकाणी होते. भगवान सोमेश्वर त्या ठिकाणी साष्टांग दंडवत करतायत आणि साष्टांग दंडवत करत असताना त्या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला बोलतायत, अरे राजा, ज्या वेळेला दंडवत केल्या जाते त्यावेळेला भगवान सोमेश्वर माझ्या प्रभूला जय सच्चिदानंद जग पावन म्हणून त्या ठिकाणी विनंती केल्या जाते. जय सच्चिदानंद जग पावन म्हणून त्यांचं वर्णन केल्या जाते. त्यावेळेला सतीला त्या ठिकाणी शंका येते. सतीला शंका येत असताना सती भगवान सोमेश्वराला विनंती करते की प्रभू, या जगातलं खरं सच्चिदानंद जर कोण असेल तर तुम्ही आहात प्रभू. मग सच्चिदानंद जर तुम्ही असाल तर मग तुम्ही या ठिकाणी सच्चिदानंद यांना का म्हणतायत? त्यावेळेला समजून सांगितल्या जाते. घरामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी आपण आपल्या सौभाग्यवतीला समजून सांगत असतो, पण घरातली सौभाग्यवती ऐकेलच असं मात्र नाही, वारंवार समजून सांगितल्या जाते. तर त्यावेळेला भगवान सोमेश्वराला वाईट वाटते. माझी अर्धांगिनी आहे, ती देवावरती त्या ठिकाणी संशय घेते आणि देवावर जर ती संशय घेत असेल ना, तर भगवान सोमेश्वर विवेकदादा त्या ठिकाणी सतीला असं बोलतायत, अगं सती, तुझ्या मनामध्ये जर माझ्या सोमेश्वराबद्दल अर्थातच माझ्या प्रभूबद्दल जर तुला संशय जर असेल ना, तर तू एक काम करू शकतेस, तू माझ्या देवाची परीक्षा घेण्याकरता त्या ठिकाणी जाऊ शकतेस सती.
जो तुम्हारे मन अति संदेह तो न जाए परेशानी तब लगे छाए जब लगे तुम्हारे मोहि पाए जो तुम्हारे मन अति संदेह तो न जाए परेशानी हो। सती परीक्षा घेण्याकरता जाते, सती देवाची परीक्षा घेण्याकरता जाते. म्हणून महिला मंडळ हात जोडून तुम्हाला विनंती या ठिकाणी करतो, काही लोकांची परीक्षा कधी घेण्याचा प्रयत्न जीवनामध्ये कधी करू नका. सौभाग्यवतीने आपल्या सौभाग्याची परीक्षा कधी घ्यायची नाही. एखाद्या भक्ताने देवाची परीक्षा कधी घ्यायची नाही. पण सज्जनांनो, या ठिकाणी सती देवाची परीक्षा घेण्याकरता जाते आणि सती ज्या वेळेला देवाची परीक्षा घेण्याकरता जाते ना, त्यावेळेला माझे देव त्याही परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. राम आणि लखन ज्या वेळेला त्या मार्गाने जात आहेत, त्यावेळेला सती असा विचार करते की मला आता त्यांची परीक्षा घ्यायची, मग आता परीक्षा मी कशी घेतली पाहिजे. त्यावेळेला ती सती काय करते, जानकी मातेचं रूप धारण करते आणि जानकी मातेचं रूप धारण करून त्या मार्गामध्ये ती उभा राहते. त्या मार्गामध्ये उभा राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी माझ्या रामप्रभूचं लक्ष त्या ठिकाणी तिकडे जाते आणि रामप्रभूचं लक्ष तिकडे गेल्याच्या नंतर माझे रामप्रभू असा विचार करतायत, अरे दिसायला जरी ही या ठिकाणी जानकी असेल ना, तरी ही जानकी नाही, तर ही सती आहे. त्यावेळेला त्या ठिकाणी माझे प्रभू जवळ जातात आणि प्रभू जवळ गेल्याच्या नंतर विचारतायत की मा, एवढ्या मोठ्या अरण्यामध्ये तुम्ही एकट्या कुठे जाताय, माझे मालक कुठे आहेत मा. जो दीपानी प्रभु किन्ह प्रणाम पिता समेत निज नाम कहु बहोरे कहु सकेतु विपिन अकेली फिरहि के जो दीपानी प्रभु किन्ह प्रणाम पिता समेत निज नाम. सज्जनांनो, त्या ठिकाणी देवाची परीक्षा सतीने घेतल्या जाते. सतीने परीक्षा घेतल्याच्या नंतर अर्थात त्या ठिकाणी त्याही परीक्षेमध्ये माझे प्रभू उत्तीर्ण होत आहेत. उत्तीर्ण झाल्याच्या नंतर सती आणि भगवान शंकर आणखी कैलास पर्वताच्या दिशेने जात आहेत आणि कैलास पर्वताच्या दिशेने जात असताना त्या ठिकाणी आता ते कैलास पर्वतावरती पोहोचत होत आहेत. कैलास पर्वतावरती पोहोचत झाल्याच्या नंतर भगवान सोमेश्वर त्या ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेमध्ये आहेत. कधी माझ्या प्रभूचं भजन करतायत, कधी ध्यान करतायत, कधी धारणा करतायत. म्हणून माझ्या सगळ्या तरुणाला या कथेच्या अनुषंगाने मला बोलायचे, एखाद्या वेळेला तुमच्या प्रपंचामध्ये जर तुम्हाला मनस्ताप झाला, एखाद्या वेळेला जर तुम्हाला टेन्शन आलं, तर एकांतामध्ये बसा. एकांतामध्ये बसून माझ्या कृष्णाचं भजन करा. एकांतामध्ये बसून जर तुम्ही माझ्या कृष्णाचं भजन जर केलं ना, तर व्यासपीठावरनं तुम्हाला माझा शब्द असेल, तुमचा मनस्ताप निघून गेल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनातलं संकट टळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सज्जनांनो, भजन हे अत्यंत महत्वाचं आहे. कैलास पर्वतावरती ज्या वेळेला माझे सोमेश्वर भगवान जात आहेत, सोमेश्वर भगवान त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दादा अशा पद्धतीची प्रतिज्ञा त्या ठिकाणी केल्या जाते. अशा पद्धतीची प्रतिज्ञा त्या ठिकाणी भगवान भोले बाबा करतायत. भगवान भोले बाबांनी प्रतिज्ञा केल्याच्या नंतर त्याच प्रतिज्ञेचं उत्तर म्हणून त्या ठिकाणी कैलासावरती आकाशवाणी होते. अस विचार सुंदर मती धीरा चल भवन सुमिरत रघुबीरा चलत गगन भय गिरा सुहाई जय महेश भज भगति त्रुठाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय
आकाशवाणी होते, सती ती गोष्ट ओळखते आणि सती गोष्ट ओळखल्याच्या नंतर सती प्रभूला शरण जाते. सती प्रभूला शरण गेल्याच्या नंतर सती पुन्हा त्या ठिकाणी भगवान सोमेश्वराला विनंती करते की प्रभू, माझी करमणूक व्हावी म्हणून तुम्ही आता मला या ठिकाणी कथा सांगितली पाहिजे. पण आता ही गोष्ट लक्षात ठेवा महिला मंडळ, सतीने आता त्या ठिकाणी मालकाच्या बाजूला बसण्याचा अधिकार घालवलाय. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुमच्या घरामध्ये जर सत्यनारायणाची पूजा असेल तर तुम्ही नवऱ्याच्या समोर बसता का नवऱ्याच्या बाजूला बसता? माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? झोपल्या नाहीत ना तुम्ही? ज्या वेळेला घरामध्ये सत्यनारायणाची किंवा आणखी अर्थातच वेगळी पूजा असेल त्यावेळेला तुम्हाला मालकाच्या समोर नाही तर तुम्हाला मालकाच्या बाजूला बसावं लागते. सतीने मात्र मालकाच्या बाजूला बसण्याचा अधिकार घालवलाय. त्यावेळेला भगवान सोमेश्वर सतीला बोलतायत. इकडे शुकाचार्य अर्थात त्या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगतायत की राजा, आता सतीने त्या ठिकाणी बाजूला बसण्याचा अधिकार घालवलाय म्हणून सतीला आता समोर बसवल्या जाते. समोर बसल्याच्या नंतर तिला कथा सांगायला सुरुवात केल्या जाते. पण कथेची सुरुवात होते आणि कथेची सुरुवात झाल्याच्या नंतर त्याच कैलासावरती देव लोक एका विमानामध्ये बसतायत. देवलोक विमानामध्ये बसून त्या ठिकाणी ते विमान घिरट्या घालते आणि घिरट्या घालत असताना त्या ठिकाणी सतीच्या माहेरची चर्चा त्या विमानामध्ये चालू आहे. अरे, सतीच्या बापाचं नाव आहे दक्ष. दक्षाने जर त्या नगरामध्ये जर यज्ञ ठेवला असेल आणि सतीला जर त्याचं निमंत्रण नसेल तर हे सतीचं दुर्दैव आणि दुर्भाग्य आहे. सज्जनांनो, त्या विमानातली जी चर्चा आहे ना, त्या विमानातली चर्चा भगवान सोमेश्वराला ऐकायला येत नाही. पण त्या विमानातली चर्चा मात्र त्या ठिकाणी सतीच्या कानावरती पडल्याशिवाय राहत नाही. सती त्या ठिकाणी ती चर्चा ऐकते आणि सतीच्या कानावरती माहेर हा शब्द ज्या वेळेला येतो ना, त्यावेळेला सती असा विचार करते, माझ्या माहेरामध्ये जर तो यज्ञ असेल ना तर मी माझ्या माहेराला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. महिला मंडळ इतक्या विचित्र आहेत बरं का, ऐकून ठेवा. ह्या इतक्या विचित्र आहेत, इतक्या विचित्र आहेत. खातात सासरचं आणि आप्पा गातात कुणाचं गातात? ह्या माहेरचं गातात. एखाद्या वेळेला जर दिवाळीच्या सणाला जर एखादी गरीब बहीण जर श्रीमंत भावाच्या घरी अर्थात गरीब भावाच्या घरी जर गेली, त्या गरीब भावाची जर अर्थातच साडी घेण्याची जर ऐपत नसेल ना, तर ह्या माझ्या समोर बसलेल्या काय करतायत, बारामतीच्या बाजारामध्ये जातायत. बारामतीच्या बाजारामध्ये जाऊन स्वतःच्या पिशवीतून 2000 रुपये काढतायत. 2000 रुपयाची साडी विकत घेतायत आणि सासर माहेरमधून ज्या वेळेला सासरला येतात ना, त्यावेळेला सासरच्या लोकांना सांगतायत, बघा बघा, माझा भाऊ गरीब आहे पण मला 2000ची साडी घेतली. घेतली कुणी? तुम्हीच घेतली. पण नाव कुणाचं केलं तुम्ही? आपल्या माहेरचं केलंय. म्हणून माझ्या समोर बसलेली अशी एकाही महिला नाही की तिला आपलं माहेर प्रिय नाही. माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक महिलेला सगळ्यात जास्त विवेक दादा जर प्रिय काय असेल ना, तर मला असं वाटतं ते माहेर प्रिय आहे. ऐका, आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. आली आली डोळ्यापुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागणारे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुले फुटले रे वाचा. आज माहेराले जाणं झाले झाले हो पहाट. शाबाश. आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माहेर हे तुम्हाला प्रिय आहे, पण मला असं वाटतं जोपर्यंत माहेरामध्ये तुमच्या आईबाप आहेत ना, तोपर्यंतच तुमच्या माहेरामध्ये तुम्हाला किंमत असते बरं का. एकदा का तुमच्या माहेरातली माय मेली की मग समजावं आपल्या जीवनातला सुखाचा सागर आटला.
म्हणून माझ्या समोर बसल्या प्रत्येक माझ्या बहिणीला विनंती करायची की जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे ना तोपर्यंत सासरमधून माहेरला ज्या वेळेला तुम्ही जाल त्यावेळेला रिकाम्या हाताने कधी जाऊ नका. अरे तुम्ही ज्या वेळेला सासरमधून माहेरला जातात आणि पुन्हा माहेरमधून सासरला येताना त्यावेळेला तुमची आई म्हातारी असू द्या पण तुमची माय तुमच्या पिशवीमध्ये काहीतरी टाकल्याशिवाय तुम्हाला येऊ देत नाही. म्हणजे सगळ्यात मोठं प्रेम जर कुणाचं असेल तर ते माईचं प्रेम आहे ना. म्हणून ज्याची माय गेली ना दादा त्याचा सुखाचा सागर आटला त्याने पुन्हा कधी अर्थातच विचार करायचा नाही. माहेरातली माय मेली आणि माहेरातला बाप मेला की सुतामध्ये बदल होत असतो. अरे कोण कुणाचा भाऊ आणि कोण कुणाच्या अर्थातच कुणी कुणाचं नाही दादा. म्हणून जोपर्यंत मायबाप आहे तोपर्यंत मायबापाला प्रेम द्या. हाच आजच्या माझ्या कथेतला सगळ्यात मोठा संदेश असेल. अरे ज्याची माय गेली त्याला विचारा माय गेल्याचं दुःख काय आहे. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा बाप गेल्याचं दुःख काय आहे. माझे मित्र चेतन कुमारजी सकुंडे ज्या ज्या वेळेला मला फोन करतात ना त्या वेळेला त्यांच्या बापाच्या आठवणीने ते माझ्याजवळ कधी कधी रडत असतात. म्हणून बाप गेला की मग आपला सगळ्यात मोठा आधार संपत असतो. जोपर्यंत आपलं माय आणि बाप जिवंत आहे ना दादांनो तोपर्यंत आपल्या माय बापाला कधी दुखवू नका बरं का. ही विनंती माझी तुम्हाला. सज्जनांनो या ठिकाणी सती माता अर्थात त्या ठिकाणी त्या विमानातली चर्चा येते. माहेरातली ती चर्चा आहे. माहेरातली चर्चा आहे म्हणून ती त्या ठिकाणी अर्थातच आपल्या मालकाला विनंती करते मालक माझ्या बापाने जर माहेरामध्ये यज्ञ ठेवला असेल तर मला माहेरामध्ये जाण्याची तुम्ही परवानगी दिली पाहिजे. त्यावेळेला त्या ठिकाणी भगवान सोमेश्वर सतीला बोलतायत अगं सती तुझ्या बापाने जरी तो यज्ञ त्या ठिकाणी ठेवला असेल तरी आपल्याला त्या यज्ञाचं निमंत्रण नाही. आणि ज्या ठिकाणी आपल्याला निमंत्रण नसेल ना मग मात्र शहाण्या माणसाने त्या ठिकाणी बिना बोलवता कधी जायचं नाही. म्हणून कथेचा संदेश आपल्याला द्यावा लागेल. ऐका ज्या ठिकाणी तुम्हाला निमंत्रण नसेल त्या ठिकाणी अर्थातच तुम्ही कधी जायचं नाही. तुम्हाला जर निमंत्रण अर्थातच असेल तरच माणसाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे. पण निमंत्रण नसताना जर तुम्ही त्या ठिकाणी गेलात ना त्या घरी जर तुम्ही गेलात तर मला असं वाटतं त्या घरामध्ये तुमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. जिस घर पर आदर मान नहीं उस ऐका. घर पर जाना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. चाहे कितना प्यारा हो लड़का उसे सर पे बिठाना ना चाहिए. चाहे कितने प्यारे हो कन्या उसे घर घर घूमना ना चाहिए. जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए. ना चाहिए ना चाहिए. बरं का चेतनजी ज्या घरी माणसाला निमंत्रण नसेल त्या ठिकाणी माणसाने कधी जायचं. बरोबर बोलतो ना कुलपे पाटील. निमंत्रण असेल तरच माणसाने जायचं पण निमंत्रण नसेल तर माणसाने त्या ठिकाणी जायचं नाही. पण मुसा काकडे कॉलेजच्या पवित्र मैदानामध्ये जर भागवत कथा चालू असेल ना तर निमंत्रणाची वाट पाहू नका तर बिना निमंत्रणाचं या ठिकाणी या. माझे गोपाल कृष्ण तुमचा स्वीकार केल्याशिवाय राहणार नाही. इथे निमंत्रणाची काय गरज आहे दादा. माझ्या प्रभूसाठी तुम्ही येतायत ना माझ्या कृष्णासाठी तुम्ही येतायत ना माझ्या देवासाठी तुम्ही येतायत ना मग निमंत्रणाची वाट पाहू नका. आणि मला असं वाटतं की कथाच तुमची आहे. आरंभ सामाजिक प्रतिष्ठान हे जर तुमचंच असेल आरंभ सामाजिक प्रतिष्ठान हे निमित्त आहे पण खरी कथा जर कुणाची असेल ना तर मला असं वाटतं ती वाघळवाडी सोमेश्वर पंचक्रोशीकरांची ही अर्थातच भागवत कथा आहे.
म्हणून तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. निमंत्रण कशाला पाहिजे इथे? सतीला त्या ठिकाणी सांगितलं जातं, तुझ्या बापाच्या घरी जरी यज्ञ असेल तर आपल्याला निमंत्रण नाही, पण सती मात्र ऐकायला तयार नाही. माझ्या बापाचं ते घर आहे आणि माझ्या बापाच्या घरी जाण्यासाठी मला निमंत्रणाची काय गरज आहे. सती आपल्या बापाच्या घरी बिना निमंत्रणाचं जाते. बिना निमंत्रणाचं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या वेळेला ती आपल्या बापाला वनवा करण्याकरता जाते, प्रणाम करण्याकरता जाते ना, त्यावेळेला दक्ष मात्र त्या ठिकाणी दर्शन घेऊ देत नाही. आणि दक्ष ज्या वेळेला दर्शन घेऊ देत नाही ना, त्यावेळेला त्यांना आतीला अत्यंत वाईट वाटते. रडत रडत ती आपल्या आईजवळ जाते. आईजवळ गेल्याच्या नंतर आई कडकडून मिठी मारते. आई त्या मुलीला नाम सतीला समजून सांगते, सती तुम्हाला या यज्ञाचं निमंत्रण आहे, तुझ्या मालकाचा अपमान करण्याकरता हा यज्ञ ठेवलाय. मग मालकाचा अपमान करण्याकरता जर हा यज्ञ ठेवला असेल तर तू या ठिकाणी कशा करता आली? बस मला असं वाटलं माझ्या माहेरातलं तो यज्ञ आहे, मी त्या ठिकाणी गेलं पाहिजे म्हणून मी या ठिकाणी आले. सतीचा अपमान होतोय, पण सतीचा अपमान करता करता दक्ष एक चूक करतोय. माझ्या सोमेश्वर भगवंताचा देखील त्या ठिकाणी अपमान केला जातोय. आणि सोमेश्वर भगवंताचा अपमान केल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र सतीला ते सहन होत नाही. सती त्याच यज्ञ कुंडाच्या जवळ आता एक एक पाऊल टाकत त्या ठिकाणी जाते. यज्ञ कुंड त्या ठिकाणी प्रदीप्त झालेला आहे. यज्ञ कुंड प्रदीप्त झालेला त्या यज्ञ कुंडाच्या जवळ सती एक एक पाऊल टाकत जाते. सती मनोमन त्या ठिकाणी प्रार्थना करते, देवाला प्रतिज्ञा करते की प्रभू माझा बाप जरी दक्ष असेल आणि माझ्या बापाने जर माझ्या भगवान भोले बाबाचा जर अपमान केला असेल ना, त्याच बापापासून जर हे शरीर मला भेटलं असेल ना, तर हे शरीर सुद्धा मी आता या ठिकाणी ठेवणार नाही. सती एक एक पाऊल टाकत यज्ञ कुंडाच्या जवळ जाते. यज्ञ कुंडाजवळ गेल्यानंतर यज्ञ देवाला विनंती करते, जन्मोजन्मी मला माझ्या जीवनामध्ये शिवच पती भेटावे अशा पद्धतीचा वर त्या ठिकाणी मागितला जातोय. सती मरत हरी सन बर मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. तेरे कारण भीमगिरी गृह जाए, जननी पार्वती तन पाए. सती मरत हरि सन बर मागा, जन्म जन्म शिव पद अनुरागा. जन्म जन्म शिव पद अनुरागा. पवित्र गंगेच्या काठावरती त्या ठिकाणी शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, हे राजा, अर्थात त्या यज्ञ कुंडामध्ये तिने उडी घेतल्या जाते, पण उडी घेत असताना ती जन्मोजन्मी मला भगवान शंकरच पती भेटावेत अशा पद्धतीचा वर त्या ठिकाणी मागितला जातोय. आणि महिला मंडळ ऐका, तीच सती पुढच्या जन्मामध्ये पर्वत राजाच्या घरी पार्वती या रूपाने जन्म घेते. पार्वती या रूपाने जन्म घेतल्याच्या नंतर सगळ्या देव लोकांमध्ये आनंद आहे. पार्वती हळूहळू त्या ठिकाणी लहानची मोठी होते. लहानची मोठी होत असताना तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे महर्षी नारदजी पर्वत राजाच्या घरी येत आहेत. पर्वतराजाच्या घरी आल्याच्या नंतर त्यांचं अर्थातच आदरातिथ्य केला जाते. त्यांना बसण्याकरता व्यवस्था दिल्या जाते. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये एक प्रमाण प्रचलित आहे, संत येती घरा तोची दिवाळी. ज्या ज्या वेळेला संत तुमच्या घरामध्ये येतील किंवा तुमच्या दारामध्ये येतील ना, त्यावेळेला त्यांचा सन्मान करा. नाही तर हल्लीचा प्रकार असा घडलाय, संत येती घरा मागचे पुढचे दारे बंद करा. म्हणून संत ज्या वेळेला एखादा तुमच्या दारामध्ये येतोय त्यावेळेला त्याला विनमुख कधी जाऊ देऊ नका. ज्ञानेश्वरीमध्ये माझे माऊली असं बोलतायत, एखादा अतिथी किंवा एखादा संत जर तुमच्या दारामध्ये आला
तो जर विनमुख तुमच्या दारातून जर गेला तर तुमच्या सुकृतातली सगळीच्या सगळी संपत्ती घेऊन तो जात असतो. विनमुख गेलिया अतिथी नेई सुकृताची संपत्ती. म्हणून अतिथी किंवा संत दारामध्ये आल्याच्यानंतर त्यांचा सन्मान करा. म्हणून सज्जनांनो, अर्थातच या ठिकाणी महर्षी नारदजी येत आहेत. मैना आणि पर्वतराज त्यांचा सन्मान करतायत. मैना आणि पर्वतराजाने त्यांचा सन्मान केल्याच्या नंतर त्यांना बसण्याकरता आसन दिल्या जाते. आणि बसण्याकरता आसन दिल्याच्या नंतर आता त्या ठिकाणी मैना आणि पर्वतराज महर्षी नारदाला बोलतायत की महाराज, आमच्या घरी जी पुत्री जन्माला आलेली आहे ना, त्या पुत्रीचं किंवा त्या अर्थातच मुलीचं तुम्ही भविष्य सांगितलं पाहिजे. वेग दादा, त्या ठिकाणी महर्षी नारद आता त्या मुलीचं भविष्य सांगायला सुरुवात करतायत. सैन सुलक्षण सुता सुनहु जहावा गुण दुईचारे अगुण अमान मातु पितु हीना उदासीन सब सौम्यहीना. सैन सुलक्षण सुता सुनहु जहावा गुण दुईचारे गुण दुईचारे अवगुण दुईचारे. अशा पद्धतीची मुलगी तुमच्या अर्थातच कुटुंबामध्ये जन्माला आली. अशा पद्धतीची मुलगी तुमच्या कुलामध्ये जन्माला आलेली आहे की तुमच्या कुलाचा उद्धार करणारी ती मुलगी तुमच्या कुलामध्ये जन्माला आलेली आहे. म्हणून महिला मंडळ तुमच्या बाजूने बोलतोय, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते. म्हणून माझा एक महत्वाचा संदेश असेल आजच्या भागवत कथेचा. एखादी मुलगी ज्या वेळेला तुमच्या उदरी जन्माला येईल ना, तुमच्या नावाची सगळ्यात जास्त किंमत जर कुणाला असेल तर ती मुलाला तुमच्या नावाची किंमत नाही, पण मुलगी मात्र मरेपर्यंत तुमच्या नावाची किंमत जपल्याशिवाय राहत नाही. पण दुर्दैव असं आहे महाराष्ट्रातलं सध्या आप्पा, माझ्या गावामध्ये 200 तरुण आजही बिना लग्नाचे आहेत. बिना लग्नाचे का आहेत त्याचं उत्तर आहे का, कारण गर्भामध्ये पाठीमागे बऱ्याच मुली मारल्या गेल्या. म्हणून हात जोडून विनंती करतोय, अरे मुलगा जर जन्माला आला तर एखाद्या वेळेला तुम्ही त्याच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा करू नका, पण तुमच्या उदरी जर एखादी मुलगी जर जन्माला आली ना, तर तिच्या जीवनाचा आनंद उत्सव साजरा करायला थांबू नका. अरे एखाद्या वेळेला संपत्ती करता तुम्हाला मुलगा भांडेल, पण मरेपर्यंत माझ्या माय बापाच्या नावाची जपवणूक मला करायची. म्हणून ज्या वेळेला ती मुलगी माहेरमधून सासरला जाते, एखाद्या वेळेला मालकाने मारत असताना जर तिच्या बापाचं नाव काढलं ना, तर ती मुलगी स्वाभिमानाने बोलते, मालक खबरदार, मारून मारून तुम्ही माझा प्राण घेतला तरी चालेल, पण माझ्या बापाचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. म्हणून मुलगी जन्माला आल्याच्या नंतर मुलीच्या जन्माचं स्वागत करायला काय हरकत आहे दादा. अरे त्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलेली माणसं आहोत की तो हिंदू धर्म मुलीच्या जन्माचं नाम स्त्री जन्माचं स्वागत करतोय. म्हणून या देशातली स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, या मताचा मी आहे. स्त्री भ्रूण हत्या थांबवा. अरे एखादी मुलगी जर तुमच्या उदरी जर जन्माला आली ना, तर विवेक दादा मला असं वाटतंय ती मुलगी हिंद माता राजमाता जिजाऊ मा साहेब असेल. तू हिंद भूमीची नारी नको हो तू जय हो, नको हो तू भ्रूणहत्यारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धानी. रामकृष्ण तुकडोजी ज्ञानेश तुकोबा टिळक महात्मा गांधी. महात्मा गांधी, टिळक महात्मा गांधी. विसरशील अधिकार तू माते, विसरशील अधिकार तू माते, जगदासी उद्धारी. नको हो तू
भ्रूण हत्यारी शाबाश. नको हो तू भ्रूण हत्यारी भ्रूण हत्यारी भ्रूण हत्यारी. म्हणून माझ्या माता भगिनीला आज मला भागवत कथेमध्ये तुम्हाला अर्थातच या ठिकाणी एक महत्वाचा संदेश असा आहे की तुम्ही कधीही आता इथून पुढे एखादा गर्भ जर राहिला ना तर तो चेकअप करण्याकरता जाणार नाही, आणि मुलगी असेल तर तो गर्भामध्ये अर्थात त्या मुलीची हत्या करणार नाही. दादा, बऱ्याच मुली अर्थात गर्भामध्ये मारल्या गेल्यात, म्हणून आज मुलींची संख्या कमी झाली, मुलांची संख्या जास्त वाढली. हे याला जबाबदार जर कोण असेल ना तर मला असं वाटते या देशातले आणि महाराष्ट्रातले हिंदू आहेत. तुम्हाला माहीत असेल नसेल, पण तुम्ही जर मुस्लिम धर्माचा जर विचार केला ना तर मला असं वाटतं ते कधीही हॉस्पिटलला जात नाहीत, ते कधी चेकअप करत नाहीत. अरे एका मुस्लिम घरामध्ये 5-5 मुलं ते जन्माला घालतायत. आज हिंदू धर्माची संख्या कमी, अर्थात भविष्यात काही काळ जर गेला ना तर आपल्या बरोबरीला त्यांची संख्या येऊ शकते. म्हणून हात जोडून विनंती करतो, हा हिंदू धर्म जिवंत राहावा अशी जर तुमची मानसिकता असेल ना तर माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी 2 तरी मुलाला जन्म दिला पाहिजे. म्हणून सज्जनांनो, या ठिकाणी अर्थातच सती मातेच्या रूपाने पार्वती माता जन्माला येते. पार्वती माता जन्माला आल्यानंतर महर्षी नारदजी त्या ठिकाणी भविष्य सांगायला सुरुवात करतायत. सैल सुलक्षण सुता तुम्हारी, अत्यंत ती प्रतापशाली वैभवशाली ती कन्या आहे. तुमच्या कुलाच्या नावाने अर्थातच या ठिकाणी ह्या मुलीला ओळखल्या जाईल. म्हणून मुलगी, सज्जनांनो, एखादी मुलगी जर आपल्या कुळामध्ये जर जन्माला आली तर मला असं वाटतंय ती त्या कुळाचं नाव रोशन करते. पण आज सध्या असा प्रकार झालाय, बऱ्याच माझ्या हिंदू धर्मातल्या मुली, बरं का काकी, बऱ्याच माझ्या हिंदू धर्मातल्या मुली मुस्लिम मुलाबरोबर पळून जायला लागल्यात. मला असं वाटतंय भागवत कथा तुमच्या घरात गेली पाहिजे, मी या मताचा तर आहेच. पण बऱ्याच माझ्या हिंदू भगिनींना मी या ठिकाणी जे बोलेल, माझा जो संदेश असेल ना तो कथाकार म्हणून संदेश नसेल, तर या व्यासपीठावरून जे माझ्या बहिणीला मी बोलेल ते मी तुमचा लहान भाऊ म्हणून बोलेल. बरं का, तुम्ही ऐकलं पाहिजे ते माझं. मला असं वाटतं कुणालाही आपलं हृदय देण्या इतका आपला हिंदू धर्म कमजोर नाही. एवढ्या मोठ्या सर्वश्रेष्ठ धर्मामध्ये तुमचा जन्म झालाय, आपलं हृदय कुणालाही द्यायचं, आपण आपलं सर्वस्व कुणाला तरी समर्पित करायचंय. ज्या वेळेला तुम्ही कुणाला तरी समर्पण करतायत, लव जिहाद नावाखाली माझ्या हिंदू तरुणींना फसवल्या जाते. लव जिहाद नावाखाली ज्या वेळेला फसवल्या जाते ना त्यावेळेला माझ्या हिंदू तरुणींना त्या ठिकाणी जिवंत मारल्या जाते. तिच्या शरीराचे अनंत तुकडे केल्या जात आहेत, एका फ्रीजमध्ये ठेवल्या जात आहेत. ते फ्रीजमध्ये ठेवलेले तुकडे कुत्र्याच्या समोर फेकल्या जात आहेत. ज्या सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये तुमचा आणि माझा जन्म आहे ना तो हिंदू धर्म काही कालचा किंवा आजचा धर्म नाही, तर 8,70,000 वर्षापूर्वीचा धर्म जर कोणता असेल ना उदय पाटील, तर मला असं वाटतंय त्या धर्माचं नाव आहे सनातन वैदिक हिंदू धर्म. मग आपल्या हिंदू धर्मातल्या मुली जर मला असं वाटतंय दुसऱ्या धर्मामध्ये जात असतील, त्या पळून जात असतील, तर माझ्या भागवत कथेची विनंती आहे, आपल्या मुली पळून जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर एक वाक्य माझ्या भागवत कथेतलं घेऊन जा. मी जबाबदारीपूर्ण हे वाक्य वापरतोय. ज्या घरामध्ये भजन आणि भोजन एकत्रित होतंय, मला असं वाटतं त्या हिंदू धर्मातल्या मुली कधीही पळून जाणार नाही, ते लक्षात ठेवा. भजन आणि भोजन तुम्ही एकत्रित बसून करा. भजन आणि भोजन जर तुम्ही एकत्रित बसून जर केलं ना माझ्या दादांनो, तर मला असं वाटते आपल्या हिंदू धर्माला वैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, फसवल्या जाते. असू द्या, आता ते फार मोठा विस्तृत विषय आहे, जेव्हा कधी वेळ भेटेल त्यावेळेला मी तो तुमच्या समोर मांडेल. सज्जनांनो, पार्वती मातेचं भविष्य सांगितलं जाते. त्याच कुलामध्ये माझी पार्वती माता हळूहळू आता लहानची मोठी होते. हळूहळू ज्या वेळेला लहानची मोठी होते ना त्यावेळेला त्या ठिकाणी माझी पार्वती माता आता 7 वर्षाची होते. 7 वर्षाची झाल्यानंतर ती अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता जाते. अरण्यामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेल्यानंतर अनेक वर्ष ती हवेवर तपश्चर्या करते, अनेक वर्ष फुलावरती तपश्चर्या करते, अनेक वर्ष त्या ठिकाणी पानावरती तपश्चर्या करते. म्हणून तिचं नाव अर्थातच अपर्णा असं पडल्या जाते. सज्जनांनो, तीच पार्वती ज्या वेळेला तपश्चर्या करते ना
त्यावेळेला त्या ठिकाणी देवलोक येत आहेत. देवलोक पार्वतीला विचारतात, पार्वती कशा करता तू तपश्चर्या करते? देव भेटावं म्हणून तू तपश्चर्या करते. त्यावेळेला पार्वती बोलते, मला देव भेटावे म्हणून मी तपश्चर्या करत नाही, तर मला माझ्या जीवनामध्ये महादेव भेटावे म्हणून मी तपश्चर्या करते. पार्वती मैया तपश्चर्या करते. तपश्चर्या करत असताना अर्थात आता ती तपश्चर्या थांबल्या जाते. कैलास पर्वतावरती सगळे देव लोक जात आहेत. देव लोक त्या ठिकाणी माझ्या सोमेश्वर भगवंताला विनंती करतायत की प्रभू तुम्ही आता लग्न केलं पाहिजे. त्यावेळेला माझे महादेव बोलतायत, दादांनो तुम्ही मला अर्थात जास्त विनंती करू नका, कारण एकदा मी माझ्या अंगाला हळद लावली, आता दुसऱ्यांदा मला अंगाला हळद लावायची इच्छा. अर्थात त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा विनंती केल्या जाते. माझे भोले बाबा त्या ठिकाणी लग्नाकरता तयार होत आहेत. शुकाचार्य त्या ठिकाणी परीक्षितीला सांगतायत, या दोघांचा लग्न समारंभ त्या ठिकाणी फार मोठ्या थाटामाटामध्ये मैना आणि पर्वतराज त्या ठिकाणी अर्थातच भव्य मंडप दिला जातोय. भव्य मंडप दिल्याच्या नंतर त्याच बरोबरीने पार्वती मातेचा शृंगार ज्या पद्धतीने केला जातोय ना, त्याच पद्धतीने माझ्या भोले बाबाचा नाम भगवान सोमेश्वराचा देखील त्या ठिकाणी शृंगार केला जातोय. शिव शंभु गण करे सिंगारा जटम कुंडल मोर सवारा कुंडल कंगन पहिरे प्याला तन विभूमि पटके हरि छाला. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. ससेन नाट सुंदर सिर नयन तिन्ही उपवीत भोजन करण कंठन पुरसिर माला. अशिव वेश शिव आम कृपाला. भगवान शंकराचा शृंगार केला जातोय. शुकदेव राजा परीक्षितीला सांगतात की दोघांचा त्या ठिकाणी अर्थात थाटामाटामध्ये फार भव्य विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पाडला जातोय. भव्य विवाह सोहळा संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जड अंतकरणाने आता पार्वती मातेला विदाई दिल्या जाते. म्हणून एकुलती एक मुलगी असावी. बाप एखाद्या वेळेला गरीब असावा. त्या गरीब बापाने सज्जनांनो त्या मुलीचं लग्न थाटामाटामध्ये पार पाडावं. जवळ पैसे नसेल तरी त्याने मित्राकडे जावं, आपला पदर त्या मित्राकडे पसरावा आणि सांगावं, दादा अरे माझ्या एकुलत्या एक ताईचं लग्न मला थाटामाटामध्ये पार पाडायचे, माझ्याकडे पैसे कमी येत रे दादा, मला 10,000 रुपयाची गरज आहे. त्यावेळेला त्या मित्राने खिशामध्ये हात घालावा, अरे 10च काय दादा 20,000 रुपये घेऊन जा, माझ्या ताईचं लग्न जर तो थाटामाटामध्ये जर पार पाडत असेल ना तर मी तुला मदत केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या माता भगिनीला आणि माझ्या सगळ्या तरुण बांधवाला विनंती करायची, अरे देवाच्या कृपेने आणि कृष्णाच्या कृपेने जर तुम्ही श्रीमंत असाल ना तर मला असं वाटतं त्या श्रीमंतीतला छोटासा हिस्सा आपण गरीबाच्या धर्म कार्यामध्ये सुद्धा लावला पाहिजे. दादा बरोबर बोलतोय ना मी? अरे एखाद्या वेळेला तुम्ही गरीबाच्या दुःखामध्ये जर सहभागी झालात ना तर माझे कृष्ण परमात्मा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंताच्या तुम्ही दारामध्ये जाऊ नका, पण एखाद्या वेळेला गरीबाच्या दारामध्ये जा, खिशामध्ये हात घाला, त्याच्यावरती जर प्रसंग असेल तर त्याला मदत करा. मला असं वाटतं एखाद्या श्रीमंताने एखाद्या गरीबाला जर मदत केली ना तर भगवान गोपाल कृष्ण समजून मरेपर्यंत तो तुमची पूजा केल्याशिवाय राहणार नाही. दादा मग गरीबाला मदत केली पाहिजे ना. अरे तुम गरीब हो की सुनो ओ तुम्हारी सुनेगा. तुम्ही गरीबाचं जर ऐकलं तर मला असं वाटतं तो तुमचं ऐकल्याशिवाय राहणार नाही. अरे परमात्म्याला सगळं दिसतंय. मला असं वाटतं तुम्ही काय करतायत, कसं करतायत, कसं जगतायत हे तुम्हाला जरी उघड्या डोळ्याने जरी दिसत नसलं तरी माझ्या कृष्ण परमात्म्याला ते सगळं दिसतंय. म्हणून सज्जनांनो या ठिकाणी पार्वती मातेला आता विदाई देण्याचा प्रसंग आहे. मैना आणि पर्वतराज अर्थात त्या ठिकाणी भव्य विवाह सोहळा पार पाडल्याच्या नंतर जड अंतकरणाने त्या आपल्या मुलीला विदाई देतायत, वाट लावतायत.
म्हणून घरामध्ये कितीही कठोर प्रसंग असू द्या, एखाद्या वेळेला तो बाप कधी रडत नाही, पण ज्या वेळेला तोच बाप एकुलत्या एक मुलीला विदाई देतोय ना, मग मात्र त्या बापाच्या कंठामध्ये ते सगळं दुःख दाटल्याशिवाय राहत नाही. आपल्या एकुलत्या एक मुलीला विदाई देत असताना त्या बापाचे नेत्र डबडबलेले आहेत. बाप कधीच घरामध्ये रडत नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाला तो बाप दोन हात केल्याशिवाय राहत नाही. पण आपल्या एकुलत्या एक मुलीला विदाई देत असताना मग मात्र त्या बापाचा कंठ दाटून आल्याशिवाय राहत नाही. घेऊ कसा निरोप तुटतात आत धागे, हा देह दूर जाता मन राहणार मागे. धन आत्मजा तुझा जाचे दयास दे. जय हो. मागे फिरून दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो, दाटून कंठ येतो. पार्वतीला जड अंतकरणाने विदाई दिल्या जाते. एक सुंदर प्रकारची डोली तयार केल्या जाते. पार्वती मैया आणि भगवान सोमेश्वर त्या डोलीमध्ये बसतायत. गंगेच्या काठावरती शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत की ते डोलीमध्ये बसून आता ते कैलास पर्वतावरती पोचतो होत आहेत. कैलास पर्वतावरती पोचतो होत आहेत. इथपर्यंत कथा आज या ठिकाणी सांगितल्या जाते.